हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण गुढीपाडव्यासाठी गुढीसाठी आपण आपल्या हाताने घरच्या घरी पांढरी शुभ्र अशी गाठी बनवणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अगदी सोपी रेसिपी, न चुकणारी रेसिपी आहे। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही घरी बनवली तर गाठी आरामात तुम्ही बनवू शकता। त्यासाठी आपण पूर्वतयारी करून घेणार आहे। ही करणं खूप गरजेचं आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला आप्पे पॅन घेणार आहे, त्यामध्ये आपण अशा पद्धतीने थोडं तूप लावून घ्यायचं आहे। गाठीसाठी लागणारा जो धागा आहे तुम्ही थोडंसं पाण्यात भिजत घातला होता, त्याला ओला करायचा आहे। नीट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। ओला करणं गरजेचं आहे धागा। आता हा धागा जो आहे त्या आप्पे पॅनमध्ये आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, न चुकणारी रेसिपी आहे। फक्त 3 इन्ग्रेडियंट्स वापरून घरी आपण मस्तपैकी पांढरी शुभ्र अशी गाठी आणि मस्त क्रंच अशी गाठी तयार करणार आहे। आता काय करणार आहे माहिती आहे का, आपण गॅसवर पॅन ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे ना। कंटिन्युअसली आपल्याला हलवत जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे। आता गाठीचा पाक आहे तो आपल्याला कशा पद्धतीने शिजला गेला की नाही ते पाहण्यासाठी पण मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा। कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। मस्त पाक शिजतो, थोडा वेळ लागतो शिजायला। साईडला जो फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण अर्धी पळी दूध टाकायचं आहे, त्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे। बघा साईडला फेस येत आहे तो काढून घ्यायचा आहे। तो मळ असतो पाकाचा, आता तो काढून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। आता त्याला परत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा पाक आहे तो चेक करायचा आहे। बघा हा पाक आपल्या व्यवस्थित शिजला नाही, तो पाण्यामध्ये पूर्णपणे पसरला आहे, त्याचा गोळा पण तयार होत नाही, म्हणजे आपल्याला आणखी पाक शिजवायचा आहे। परत त्याला कंटिन्युअसली हलवत मी पाक शिजवून घेतला। परत मी आता एका प्लेटमध्ये त्याच प्लेटमध्ये टाकून बघणार आहे। त्याचा गोळा झाला पाहिजे पाक टाकला बघा। असं पाक टाकून बघायचा आणि त्याला बोटाने चेक करायचं त्याचा गोळा तयार होत आहे की नाही। बघा छान असा गोळा तयार होता, म्हणजे आपला पाक व्यवस्थित शिजला गेलेला आहे। ही आहे आपले पाक शिजला की नाही ते बघण्याची पद्धत, म्हणजे एक प्रोसिजर आहे। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा इनो टाकायचा आहे। आता त्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे। आपण पूर्वतयारीसाठी केली होती की हा जो पाक आहे तो लगेचच घट्ट होतो, त्यामुळे पूर्वतयारी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। बघा आपला पाक तयार झालेला आहे, पांढरा शुभ्र एकदम। आता पटापट आपल्याला वेळ न घालवता फास्टमध्ये हे पटकन आप्पे पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण हे लगेचच घट्ट होतं मिश्रण आणि खूप गरम असतं, त्यामुळे केअरफुली तुम्ही व्यवस्थित पाकाला हँडल करा, कारण खूप भयानक गरम असते हे। आता आप्पे पॅनमध्ये आपल्याला पूर्णपणे भरून घ्यायचे आहे, गाठी तयार करून घ्यायच्या आहे। तुम्ही आप्पे पॅनऐवजी वाट्यामध्ये टाकलं तरीही चालेल। तुम्हाला माझ्या आजची गाठीची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि या गुढीपाडव्याला आपल्या हाताने आपल्या गुढीसाठी गाठी बनवून बघा, मला कमेंट करून सांगा। सर्वांना मनापासून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स। तर तयार आहे आपली मस्तपैकी गाठी। थंड करायची आहे पूर्ण, म्हणजे ती अलगद निघते बघा। मी तुम्हाला दाखवते बघा, काही न करता अलगद आपली गाठी निघालेली आहे। परफेक्ट अशी आपली गाठी तयार झालेली आहे। सगळ्यांना मनापासून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।